नमस्कार. कधी विचार केलाय की आपण घेतलेला एक छोटासा निर्णय आपलं संपूर्ण आयुष्य कसं बदलू शकतो? आज आपण अशाच एका कथेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे प्रेम, निवड आणि त्या निवडीनंतर होणाऱ्या पश्चातापाची. अर्जुन आणि अन्याची गोष्ट याच एका सुंदर विचाराने सुरू होते. त्यांच्या नात्याची एक अशी कहाणी आहे जी मैत्रीच्या पलीकडची होती, पण नशिबाने तिची एक वेगळीच परीक्षा घेतली. चला तर मग थेट जाऊया त्यांच्या कॉलेजच्या दिवसांमध्ये, जिथे या कथेची सुरुवात झाली. पुण्यातील ते दिवस जिथे त्यांच्या नात्याचा पाया रचला गेला. तर अर्जुन आणि अन्या 5 जिवलग मित्रांच्या एका ग्रुपचा भाग होते. अर्जुन एकदम शांत, समजूतदार आणि हुशार, आणि अन्या अगदी विरुद्ध, चुलबुली, सतत हसणारी, थोडीशी अवखळ, पण दोघांमध्ये एक वेगळंच कनेक्शन होतं. एक अशी केमिस्ट्री होती जी कुणाच्याही नजरेतून सुटत नव्हती. एकमेकांना नोट्स देण्यापासून ते तासनतास गप्पा मारण्यापर्यंत आणि एकमेकांची काळजी घेण्यापर्यंत त्यांची मैत्री कधी मैत्रीच्या पुढे गेली हे त्यांनाही कळलं नाही. ते एक असं नातं होतं जे अजूनही शब्दात मांडलं गेलं नव्हतं. आणि मग येतो तो क्षण जिथे सगळं काही बदलून जातं. एका कबुलीमुळे त्यांचं प्रेम तर समोर येतं, पण सोबतच त्यांच्या समोर उभं राहतं एक मोठं आव्हान. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी अर्जुनने शेवटी आपल्या मनातलं सांगितलं आणि अन्याने होकारही दिला. पण इथेच एक ट्विस्ट होता. तिने एक अट घातली. हे कुणालाच कळता कामा नये. का? कारण तिच्या मनात घरच्यांची आणि समाजाची प्रचंड भीती होती. आणि खरं तर याच भीतीचं सावट त्यांच्या नात्यावर सुरुवातीपासूनच पडलं होतं. आणि मग त्यांच्या ग्रुपमध्ये एंट्री होते रोहनची. रोहन म्हणजे दिसायला देखणा, खूप श्रीमंत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो अन्याच्याच जातीचा होता. तिच्या घरच्यांना जसा मुलगा हवा होता तसा तो अगदी परफेक्ट होता, आणि त्याच्या येण्याने अन्याच्या विचारांची दिशाच बदलायला लागली. आता अन्यापुरती गोंधळली होती. बघा ना, एका बाजूला होतं अर्जुनचं निस्वार्थी प्रेम, तिचा भावनिक आधार, पण समाजाचा विरोध पत्करून. आणि दुसऱ्या बाजूला होता रोहन, स्टेटस, पैसा आणि घरच्यांची संमती असलेलं एक तथाकथित सुरक्षित भविष्य. मग तिनं काय केलं? ती अर्जुनला कारणं देऊन टाळू लागली, पण त्याला पूर्णपणे सोडूनही दिलं नाही. आणि दुसरीकडे मात्र ती गुपचूप रोहनला भेटत होती, जणू काही अर्जुन फक्त एक इमोशनल बॅकअप होता. पण सत्य जास्त काळ लपून राहत नाही, नाही का? एका क्षणी सत्य समोर येतं आणि त्या एका क्षणामुळे अर्जुन आणि अन्याच्या वाटा कायमच्या वेगळ्या होतात. अर्जुनने अन्याला रोहनशी बोलताना ऐकलं. ती म्हणत होती, मी अर्जुनला लवकरच सोडून देईन, तो फक्त माझा एक चांगला मित्र आहे. लग्न तर मी तुझ्याशीच करणार आहे. विचार करा अर्जुनला काय वाटलं असेल. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. जेव्हा अर्जुनने तिला याबद्दल विचारलं तेव्हा ती काहीच नाकारू शकली नाही. उलट तिने कबूल केलं की हो, तिने रोहनला निवडलंय एका सुरक्षित भविष्यासाठी. तिने अर्जुनला समजून घे असं सांगितलं, जणू काही प्रेमापेक्षा व्यवहार जास्त महत्त्वाचा होता. अर्जुनसाठी हा खूप मोठा धक्का होता, पण त्याने स्वाभिमान निवडला आणि तो त्या नात्यातून बाहेर पडला. आणि त्या एका निर्णयाने दोघांची आयुष्य पूर्णपणे वेगळ्या दिशेने गेली. अर्जुन स्वतःच्या पायावर उभा राहिला, तर अन्या तिच्याच निर्णयाच्या जाळ्यात अडकून राहिली. पुढे काय झालं? 5 वर्षांनंतर कॉलेजच्या रियुनियनमध्ये भूतकाळ आणि वर्तमान पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले. आणि तेव्हा अन्याच्या त्या एका निर्णयाची खरी किंमत समोर आली. रियुनियनमध्ये आलेली अन्या बाहेरून खूप श्रीमंत दिसत होती, पण तिच्या डोळ्यांतली ती चमक मात्र हरवली होती. ती थकलेली आणि दुःखी दिसत होती. तिने अर्जुनला सांगितलं की माझ्याकडे सगळं आहे, पण सुख नाही. रोहनने मला सगळं दिलं, पण तो माझं मन कधीच समजू शकला नाही. तिच्या डोळ्यात पाणी होतं, मनात पश्चाताप होता. ती अर्जुनची माफी मागत होती, जणू काही तिला जे गमावलं होतं ते परत हवं होतं. पण एक साधा प्रश्न आहे, एकदा तुटलेला विश्वास पुन्हा तसाच्या तसा जोडला जाऊ शकतो का? अर्जुनचं उत्तर ऐकण्यासारखं होतं. खूप ठाम, पण तरीही कुठेतरी सहानुभूती होती. त्याने तिला स्पष्टपणे सांगितलं, तुटलेला आरसा जोडता येतो, पण त्यात दिसणाऱ्या प्रतिमेवरचे तडे कधीच जात नाहीत. ज्या दिवशी तू माझा विश्वास तोडलास त्याच दिवशी तुझ्यावर प्रेम करणारा अर्जुन माझ्यासाठी संपला. आणि मग अर्जुनने तिला सांगितलं की तो आयुष्यात खूप पुढे निघून गेला आहे. त्याचं लग्न ठरलंय ईश्वरीशी, एकाशी मुलगी जी त्याच्यासोबत खंबीरपणे उभी आहे, त्याला अर्ध्यावर सोडून जाणारी नाही. त्याचं पुढे जाणं हे अन्याची वाट पाहणं नव्हतं, तर स्वतःसाठी एक नवीन प्रामाणिक सुरुवात करणं होतं. पण ही गोष्ट इथेच संपत नाही. या कथेचा शेवटचा भाग आपल्याला या सगळ्यातून मिळणारा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकून जातो. त्यांच्या आयुष्यातला फरक बघा.
अर्जुननं ईश्वरीसोबत साधेपणाने लग्न केलं, एका समाधानी आयुष्याची सुरुवात केली. तर दुसरीकडे अन्या तिच्या आलिशान घरात एकटी बसून सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो पाहत होती, एका अशा लग्नात अडकून जिथे फक्त भांडणं होती. तर मग ह्या गोष्टीतून आपण काय शिकतो? पहिली गोष्ट म्हणजे विश्वास. कोणत्याही नात्यात विश्वास हा पैशापेक्षा आणि स्टेटसपेक्षा खूप मोठा असतो. दुसरी गोष्ट, भीतीने घेतलेले निर्णय नेहमीच पश्चातापाकडे घेऊन जातात. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वाभिमान. खरं सुख बाहेरच्या गोष्टींमध्ये नाही, तर स्वतःच्या आत्मसन्मानात आणि भावनिक जोडणीत असतं. अर्जुनसाठी त्याची ती अधुरी प्रेमकथा खरं तर एक पूर्ण शिकवण ठरली. त्याच अनुभवाने त्याला घडवलं आणि खऱ्या सुखापर्यंत, म्हणजेच ईश्वरीपर्यंत पोचवलं. पण अन्यासाठी, तिच्यासाठी तो एक निर्णय आयुष्यभराची शिक्षा बनून राहिला. आणि हीच गोष्ट आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते, की खरंच सुरक्षित भविष्याची व्याख्या काय आहे? पैसा, स्टेटस की प्रेम आणि विश्वास?